श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय गजानन। उद्या महाशिवरात्री आहे, तर उद्या आपण शिव पूजाही करणारच आहोत, शिव उपासनाही करणारच आहोत। ब्रह्मांडामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त संचारित झालेलं असते। त्यामुळे या दिवशी आपल्याच्याने शक्य तेवढी महादेवांची सेवा उपासना तुम्ही नक्की करा। तर हे जे शिवतत्व ब्रह्मांडामध्ये संचारित झाले असते तेच आपल्याला आकृष्ट करून घ्यायचं आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्याच्याने शक्य जमेल तेवढं महादेवांची सेवा उपासना नक्की करा। तर अशीच मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या ज्या काही दुःख अडचणी यातना असतील त्या दूर होतील। माणसाला सांसारिक अडचणी असतात, ज्यांना जॉब करायचा आहे त्यांना जॉबचं टेन्शन असते, किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा नवरा बायकोंमध्ये भांडणं वाद होत असतील, या सर्व गोष्टींसाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा। आणि हा उपाय काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकता, परंतु मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी खूप जास्त गर्दी झालेली असते। त्यामुळे तुमच्याच्याने जर शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा, किंवा तुम्ही घरी केला तरी सुद्धा चालेल। तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही, सकाळ संध्याकाळ दुपार तुम्ही कधीही करू शकता। कारण महाशिवरात्री अशी असते की महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण जागरण करतात, तर त्यावेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालतो। तर उपाय असा करायचा आहे की एक वाटी घ्यायची आहे, एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे, 108 तांदूळ घ्यायचे आहे। तर उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे तुम्ही आजच ते 108 तांदूळ मोजून ठेवा। ते तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि दुसरी वाटी रिकामी घ्यायची आहे। दाना उचलायचा आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे। दुसऱ्या वाटीमध्ये तो तांदळाचा दाना टाकायचा आहे। जसं की तांदळाचा दाना उचलला, ओम नमः शिवाय, मी अर्चना, मला चांगला जॉब लागू द्या, दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आहे। दुसरा तांदळाचा दाना उचलायचा आहे, ओम नमः शिवाय, मी अर्चना, मला चांगला जॉब लागू द्या, तो तांदूळ त्या दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आहे। असं तुम्ही 108 तांदूळ उचलायचा आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे, तुमचे नाव सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची। तुमची इच्छा कुठलीही असो, तुमच्यावर काही जे काही दुःख संकट अडचणी असतील तुमच्या जीवनातील त्या सांगायच्या आहे। तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही ती बोलून तो तांदळाचा दाणा त्या वाटीमध्ये टाकायचा आहे। असं तुम्हाला 108 वेळेस या वाटीमधले तांदूळ त्या वाटीमध्ये पूर्ण टाकायचे आहे आणि ओम नमः शिवाय तुमचं नाव आणि तुमची इच्छा सांगून ते करायचं आहे। हे तुम्ही असेच ठेवायचे आहे, ते घरच्या महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे नाही। म्हणजे तुम्ही जर तुमच्याच्याने शक्यच नसेल महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं, तर तुम्ही घरच्या पिंडीवर देखील अर्पण करू शकता, परंतु तुमच्याच्याने शक्य झालं तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच तुम्ही ते अर्पण करा। कारण की महादेवाच्या मंदिरामध्ये आपण गेलं तर मंदिरामध्ये पॉझिटिव्हिटी असते, मंदिराचे लहरीच तशा बनवलेल्या असतात की आपल्याला शांती समाधान लाभते। तर तुम्ही ते आणि मंदिरामध्ये तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा जाता तर महादेवाच्या मंदिरामध्ये जो दरवाजा असतो तिथे असं म्हणतात की तिथे भैरवनाथ असतात। तर ते भैरवनाथ जेव्हा मंदिराच्या आतमध्ये आपण जातो तर ते भैरवनाथ आपलं दुःख हे वरच्या वरती ओढून घेतात। त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं खूप महत्त्वाचं असते। तर तुम्ही ते तांदूळ तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे। तर हे जे 108 तांदूळ आहेत ते तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे शिवपिंडीवरती। तर 108 तांदूळ तुम्ही अर्पण करताना तुम्ही बेलपत्र आणि शमीपत्र जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते आठवणीने घेऊन जा। म्हणजे बेलपत्र जर तुम्ही 108 जरी अर्पण केलं तर खूपच चांगलं, पण एक जरी बेलपत्र मिळालं तरी तुम्ही बेलपत्र आणि तुम्हाला जर का शमीपत्र मिळालं तर ते तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे शिवपिंडीवरती ते 108 तांदूळ अर्पण करून द्यायचे आहेत, बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि बाहेर येऊन नंदीसमोर थोडा वेळ बसायचं आहे। महादेवांना अत्यंत तळमळीने तुमची इच्छा आकांक्षा जी काही असेल ती सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशीच नाही तर नेहमी आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायला हवं। त्यामुळे तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये ते 108 तांदूळ हे अर्पण करायचे आहे। त्यासोबतच तुम्हाला शिवपूजेतले जे मंत्र येत असतील, म्हणजे ओम नमः शिवाय आता किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही थोड्या वेळ बसून या मंत्राचा जप केला तरी सुद्धा अत्यंत चांगलं, अत्यंत उत्तम। तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जप करा आणि घरी आल्यानंतर सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्याच्याने शक्य तेवढा महादेवांचा जप या दिवशी करा, महादेवांची उपासना करा, शिव उपासना या दिवशी करा। कारण महाशिवरात्रीचा हा दिवस हा अत्यंत चांगला आणि प्रभावी दिवस असतो। तर जे कोणी प्रदोष व्रत करू शकत नाही, सोमवारचे व्रत करू शकत नाही, तर एका महाशिवरात्रीचे व्रत जरी केलं तर प्रदोष व्रत करण्या इतकं आणि सोमवार व्रत करण्या इतकं पुण्य महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला लाभते। त्यामुळे महाशिवरात्रीचा हा दिवस असाच उगाच आपल्याला वाया घालायचा नाही आहे। सेवा करायची आहेत, आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे। तर तुम्ही हा उपाय तुम्ही सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा हे तुम्ही नक्की करा। हवी उपाय तर कुठलाही सेवा उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती आणि
आत्मविश्वास, पॉझिटिव्हिटी या 4 गोष्टी आपल्या मनामध्ये हव्यात. तेव्हाच आपले उपाय हे पूर्ण होतात. आपण असं कधी-कधी आपल्या जीवनामध्ये, तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असते, की अरे आपण हे विनाकारणच केलं, याचा आपल्याला तर काही रिझल्टच मिळाला नाही. तर तर आपल्या जीवनामध्ये असं कधी-कधी होतं, की आपण एखादी सेवा उपाय करतो, आपल्याला त्याचा रिझल्ट दिसत नाही. मग आपल्याला दुःख होतं, की अरे उगाचच केलं, त्याचा काही रिझल्टच मिळाला नाही, त्याचं काही फळच मिळालं नाही. पण असं अजिबात नसते. तर आपण कुठल्याही देवाची सेवा उपासना केली, अत्यंत भक्तीने आणि श्रद्धेने आपण ती करायला हवी. तर आपल्याला आज नाही पण उद्या आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचे रिझल्ट हे नक्कीच दिसतात. त्यामुळे तुम्ही अतिशय पॉझिटिव्हिटीने हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचे रिझल्ट नक्कीच चांगले मिळतील. तर हा उपाय तुम्ही घरी केला तरी चालतो, किंवा मंदिरामध्ये तुमच्याच्याने जर का शक्य असेल मंदिरामध्ये जाऊन लवकर उठून वगैरे. मंदिरामध्ये जास्त गर्दी नसते, तशी महाशिवरात्रीच्या दिवशी लवकरही गर्दीच असते. परंतु तुमच्याच्याने शक्य झालं तर तुम्ही नक्की जाऊन हा 108 तांदळाचा उपाय हा नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.